श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 20। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी अतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया। वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही। असो असो कोणे एके दिवशी, इच्छा दुरोणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला करोनिया स्त्रीची स्तुती, माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्यांते वंदती, अस्य वदने करोनी, फकीरांते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईजे, गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान, फकीर बोलविले 5 जण, जेवू घातले तयांते, फकीर तृप्त होऊन जाती, उद्दिष्ट करुले पात्रावरती, तेव्हा समर्थाज्ञापिती, गृहस्थांते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थांचे मन, शांशक झाले ते दवा, म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे केसे देव घेऊ उद्दिष्ट, यातीमध्ये पाविन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे, आला म्हणे ऐसा विचारो, तो समर्था सकळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया, इतक्या माझी साहजिक, कोणी ब्रह्मिष्ठ गृहस्थ एक, येऊन स्वामी सम्मुख, स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, ब्रह्मिष्ठ फिरे राते दिनी, द्रव्य मेळावया साधन, त्याच जवळी नसे परी, त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उद्दिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात, पात्रावरी बेसला, त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, दव्य प्राप्ती होईल, स्वामी वचनी बाहुधरीला, तत्काळ मुंबई झाला, उगाच भटकू लागला, द्रव्य मिळेल म्हणून, प्रभात समय एक दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापासी, स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून गाई गाई, बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलविले त्याला, आसनावरी बेसविला, 10,000च्या दिदला, मोठा अनुनी सत्वर, गृहस्थ मणी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवर सत्वर, समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्रगात स्वामींचे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोढा। श्रीरस्तु शुभं भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा। श्री गणेशाय नमः। स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वंदले श्री स्वामीराज। आता कळसा अध्याय 21वा। कृपा करावनी वंदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणी, संपवा हा अवतार आता, ऐसे मना माझे येता, जडदेह त्या गुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज, शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी, षटचक्रांते वेधून ब्रह्मानंदाचे धुन, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते दवा, जवळ होते सेवेकरी त्यांचे दुःख झाले अंतरी, शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय, अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करुणी आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्र सहा, असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धारिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालसे, तेची बाळपण गेले आता कोपरली सेन केले, उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत, वाणी मारवडी श्रेष्ठ, नाम त्यांचे शंकर शेठ, त्यांची स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थ पूजने करती, दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प, प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ दिवस होन, आधार स्वामी चरित्रास कोण, ह्याची कथन केलेसे, श्री गुरु करदळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले,
भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. 13व्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीच महिमा वर्णिला तृतीय अध्यायी नीचे. स्वामींचा 11व्या छळ आले 2 संन्यासी कल तोची वृत्त सकल 4थ्या माजी वर्णिले. मल्हार राव राजा बडोद्यासी न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविली चमत्कार तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे गृहस्थ होता ब्रह्मास बंदीग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा कडचुनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते कथा पुनित श्रोतेत होती सत्यची. 11वा आणि 12वा तेसेची अध्याय 13वा बाळप्पांचा इतिहास 12वा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. 17 भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयांता ग्रंथ समाप्त केल्यासे स्वामींनी दिला हा वर तो भावे वाचिले हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होये त्याशी वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणीयांती मोक्षपद मिळवतया अंगी सर्वदा विनय असो उथा विमान तो नसो सर्व विद्या सर्ग वसो भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या खंटी तत्काळ घालून चरणी ठेविला बाल सुधोदित यांचा पतिपाल करावा बाळा फुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा परिस्तोत भाविक भक्त 21वा अध्याय गुढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.